कोंबडी आधी की अंड या प्रश्नांमध्ये न अडकता आम्हाला अंड आधी महत्त्वाचं वाटतं, कारण का त्यात प्रोटीन्स आहे. आम्ही त्या अंड्यांसाठी कोंबडी पाळली. आमच्याकडे फक्त आता 2 कोंबड्या आहेत आणि दोन्ही कोंबड्यांची मजा म्हणजे काय माहिती आहे का, तर तुम्हाला ती दाखवतेच बघा. गादीवर बसून अंडी देणारी कोंबडी बघितलं नसेल तर बघा कसं लांबूनच शूटिंग करते आणि झूम करते, कारण तिला डिस्टर्ब नको व्हायला. किती गंमत आहे यांची. खरंच मला फार हे बघायला मजा वाटते. 4-5 दिवस झाले ते दोन्ही कोंबड्या अंडे देतात. म्हणजे एकीने अंडं दिलं की लगेच दुसऱ्या वेळाने दुसरी पण अंडी द्यायला येते. त्याच जागेवर बसून दोघी अंडी देतात. हे फार विशेष आहे. साधारण आता 15 ते 20 मिनिट झालेत आणि ती आता बहुतेक तयारीत आहे अंडं द्यायच्या. तिने छानपैकी एक मस्त अंड दिलेलं आहे. अंड हो कडक झालं. हे काय लगेच बॉईल करून लेखाला दे. आता नको पोट टाईट बनलंय. एक अंडा काय ना मी ना एक अंड खा ना. किती आवाज तरी बिचाराने दिलं अंड. कोण म्हणतं अंड कच्चं खाण्यात भरपूर प्रोटीन्स मिळतात, तर कोण बोलतं अंड कच्चं खाल्ल्यामुळे आरोग्याला ते अपायकारक असतं. ते काही माहिती नाही. नवरा आता हे अंड कच्चंच खातोय. मी निदिशला असं कच्चं देत नाही, बॉईल करते आणि मग गावठी अंड देते. खरं तर त्याच्यासाठीच खास अंड्यांसाठी कोंबडी पाळतोय. 2 कोंबड्या आहेत आणि दोन्ही कोंबड्या अंड देत आहेत. बरं, अंड्यांचे भावसुद्धा भरपूर आहेत. म्हणजे जर तुम्ही गावठी अंडी घेतलात विकत तर 12 रुपये किंवा 15 रुपयाला एक अंड पडतं. आता ही दुसरी कोंबडी बसली. खरं तर कोंबडी अंडी अशा ठिकाणी देतात की कोणी त्यांना बघत नाही किंवा काय, खुराड्यामध्ये जाऊन देतात. ते लाकडे ठेवलेली आहेत ना, तिथे पण जाऊन त्या अंडी देतात. ह्या ज्या कोंबड्या आहेत ना 2 आमच्याकडे, त्या फार वेगळ्या आहेत. मस्त सोफ्यावर आमच्या समोर अंडी देतात. त्यामुळे आम्हाला सुद्धा कळतं की अंड आहे बाबा, काही शोधावं लागत नाही. कारण अंडी शोधणं सुद्धा फार महाकठीण काम असतं. कुठेतरी जाऊन त्या कोपऱ्यात अंडी देतात आणि मग ते आपल्याला शोधावं लागतं. पण बरं झालं की या इथेच गादीवर बसूनच अंडी देतात. त्यामुळे फार ते बघायला सुद्धा मजा वाटते. 4-5 दिवस झाले दोघी जणी दररोज अंडी देत आहेत. 4 कोंबड्या होत्या, त्यातल्या 2 बिचाऱ्या मेल्या. एकीला तर पिल्लं झालेली, 5 पिल्लं झालेली होती, पण 5ही पिल्लं मेली तिची आणि ती पण मेली कोंबडी. तर आता ह्या 2 कोंबड्याच्या शिल्लक आहेत. दोन्हीही कोंबड्या या गादीवर बसूनच अंडी देतात. त्यांच्यामुळेच खरं तर आम्हाला चांगली गावठी उत्तम प्रकारची अंडी मिळत आहेत. आता अमेरिका आणि इराण युद्धामुळे अशी चूल पेटून जेवण बनवण्याची वेळ आली. नवी मुंबईत पण काही वेगळं चित्र नाही आहे. तिथे सुद्धा वर गच्चीवर माणसं चूल पेटून जेवण बनवतात. 7-8 तास लोकांना रांगेत उभं राहून सिलेंडर मिळवावा लागतोय. त्यामुळे आमच्याकडे भरपूर लाकडं आहेत. म्हटलं त्या लाकडाचा सदुपयोग करूया. मस्त चुलीवरचं जेवण जेवतोय. हे काळुंद्री फिश आहेत, मला फार आवडतात हे काळुंद्री. त्याच्यामुळे काळुंद्री फ्राय करते. हळद, मीठ, मसाला आणि आगळ आणि रवा लावायचा हळद, मीठ, मसाला टाकून त्याच्यामध्ये. तर अशा पद्धतीने माझं काळुंद्री फ्राय सुरू आहे. इकडे मच्छी फ्राय करते आणि तिकडे कोंबडी अंड घालते. ते पण तुम्हाला दाखवते. बारीक रे, बारीक पेटवलं. इगलच आहे. कुठे मी एवढं मोठं पीस तुला वाटत मिळालं तुला हे पीस? इतकं सुंदर, छान आहे रे. नुसतं खेळ दिवसभर. मजा मार. कोण नाही खेळायला तुझ्याबरोबर? सगळे मॅचला गेले. मग कंटाळलं. आता ये मच्छी फ्राय करायला ये. शा हा लगेच शा. चला, इथे मच्छी फ्राय पण झाली आणि कोंबडीने अंड सुद्धा दिले. गावातली आता बरीच मंडळी ना कोंबडीच पाळत नाहीत. त्याच्यामुळे गावठी अंडे मिळणार कुठून? त्यामुळे मग गावठी अंडी मिळवण्यासाठी आम्ही कोंबडी पालन करतो. मस्त दोघी जणी या सोफ्यावर बसून मस्त गाद्यांवर बसून अंडी देत आहेत. तर असे गावातले नवनवीन व्हिडिओ पाहायचे असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करेन नक्कीच. धन्यवाद.